नमस्कार. विश्व मराठी परिषद आयोजित इतिहासबोध आणि शत्रुबोध या एका नवीन अभ्यासक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि मी आपले मार्गदर्शक श्री अभिजित जोग सर यांचं सुद्धा विश्व मराठी परिषदेतर्फे मनापासून स्वागत करतो. आज आपला अभ्यासक्रमाचा पहिला दिवस आहे. तर काही सूचना सांगितल्यानंतर आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिली सूचना, आपलं हे सत्र 8 ते 9, 9:15 या वेळेपर्यंत असेल आणि याची Zoom मीटिंग लिंक ही सर्व सत्रांसाठी एकच आहे. रोज नवीन लिंक नाही. तुम्हाला याच लिंकवर रोज जॉइन व्हायचं आहे. ज्यांना लाईव्ह जॉइन होणे शक्य नाहीये, त्यांच्यासाठी आपण रेकॉर्डिंग करत आहोत. हे रेकॉर्डिंग त्या दिवशीचं सत्र संपल्यानंतर साधारण रात्री 11 वाजेपर्यंत त्या Google ड्राईव्ह लिंकवर अपलोड करण्यात येईल आणि तुम्हाला तुमच्या WhatsApp ग्रुपवर ते अपलोड केलेलं आहे याबद्दलची सूचना आणि लिंक पाठवण्यात येईल. जेणेकरून उद्या दिवसभरात तुम्ही ते पाहू शकाल. यासोबतच अभ्यासक्रमाचं स्वरूप हे साधारण 50 ते मिनिटं सर त्या विषयाबद्दल बोलतील, रोजच्या एका विषयाबद्दल आणि शेवटच्या 15 मिनिटांमध्ये 10-15 मिनिटांमध्ये आपण प्रश्नोत्तर घेणार आहोत. प्रश्नोत्तरासाठी जेव्हा वर्ग ओपन केला जाईल, त्यावेळी तुम्ही रेज हँड करून सांगू शकता, की मला प्रश्न विचारायचा आहे. तर ज्यांचा रेज हँड असेल त्यांना अनम्यूट करण्यात येईल. तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता. तुमचा ऑडिओ व्हिडिओ सुरू करून किंवा तुम्ही चॅट बॉक्समध्ये कळवू शकता, की तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. त्यावेळी तुम्हाला अनम्यूट करण्याची परवानगी देण्यात येईल. ही लाईव्ह कार्यशाळा असल्यामुळे थोडं आपल्याला ऑनलाईन बंधनं पाळावी लागणार आहेत. जसं की आपला ऑडिओ हा संपूर्ण सत्राच्या दरम्यान तुम्ही म्यूटमध्ये ठेवायचा आहे. यासोबतच व्हिडिओ सर्वांनी कृपया बंद ठेवायचा आहे. जेणेकरून सरांच्या मार्गदर्शनावरच आपलं लक्ष राहील. तर या सर्व सूचना तुम्हाला समजल्यात मी अशी अपेक्षा करतो. आणि अगदी थोडक्यात आपले मार्गदर्शक जे सर्वांना परिचित आहेत, पण तरीसुद्धा मी त्यांचा एक थोडक्यात परिचय करून देतो. अभिजित जोग सर हे 2 बेस्ट सेलर पुस्तकांचे लेखक आहेत. यापैकी पहिले पुस्तक असत्यमेव जयते, भारताच्या इतिहासातील दिशाभूल हे भारताच्या इतिहासात जागोजागी कशी दिशाभूल करण्यात आली याचा पर्दाफाश करून खरा इतिहास सप्रमाण मांडते. यात आर्यांच्या तथाकथित आक्रमणापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचा विस्तीर्ण कालखंडाचा आढावा घेण्यात आलेला आहे. अत्यंत वाचकप्रिय असलेले हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. त्यांचं गाजत असणारं आत्ताचं पुस्तक जगाला पोखरणारी डावी वाळवी हे पुस्तक वामपंथी विचारसरणीचा मुळापासून आढावा घेतं व या विचाराचा सांस्कृतिक मार्क्सवाद व वोकिझम हा अवतार जगाला कसा आतून पोखरून टाकत आहे यावर प्रकाश टाकतं. या पुस्तकाचे पूजनीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते प्रकाशन झाल्यापासून अल्पावधीतच 10 आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत आणि हे पुस्तक आता मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत उपलब्ध असून लवकरच बंगाली, मल्याळम आणि तेलुगू भाषेतही उपलब्ध होणार. नुकतंच अगदी 10-15 दिवसापूर्वी त्यांचं प्रकाशित झालेलं भारताची खरी ओळख या विषयावरील भारत, सत्य, सत्व आणि स्वत्व हे पुस्तक आता बाजारामध्ये उपलब्ध आहे. अभिजित जोग सर हे वक्ते आणि स्तंभलेखक या नात्याने भारतीय संस्कृती आणि इतिहास याविषयी सातत्याने भाषणे आणि लेखन करत असतात. समाज माध्यमांवर हेरिटेज फर्स्ट या पेजचे ते लेखन करतात, ज्यात भारतीय संस्कृती आणि परंपरा याविषयीचा मजकूर अतिशय आकर्षक स्वरूपात प्रकाशित केला जातो. अभिजित जोग सर हे नामवंत ब्रँड कन्सल्टंट असून त्यांचे ब्रँड नाम आहे ब्रँडिंगवरील मराठीतले पहिलेच पुस्तक खूप लोकप्रिय आहे. ब्रँडिंग आणि जाहिरात क्षेत्रात ते गेली 35 वर्ष कार्यरत असून अनेक नामवंत कंपन्यांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. मराठी चित्रपट आणि नाटक निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांची कंपनी कार्यरत आहे. रोटरी चळवळीच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. तसेच अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ते विविध जबाबदाऱ्या अतिशय नियमितपणे सांभाळत आहेत. विश्व मराठी परिषद, भीष्म प्रकाशन आणि भीष्म स्कूल ऑफ इंडिक स्टडीज याचे मार्गदर्शक म्हणूनही सर काम पाहत आहेत. मी सरांचं पुन्हा एकदा विश्व मराठी परिषदेतर्फे या अभ्यासक्रमासाठी सर तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. आणि तुम्हाला विनंती करतो, की आपली जे अभ्यास सत्र आहे, हा आठवडा आणि पुढचा आठवडा हे कसं असणार आहे, हे अगदी थोडक्यात सांगून
आजच्या सत्राचा जो विषय आहे त्याला आपण सुरुवात करा. नमस्कार मंडळी. आपण आता 2 आठवडे एकमेकाबरोबर असणार आहोत आणि 2 अत्यंत महत्त्वाचे विषय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत. पहिल्या आठवड्यात आपण इतिहासबोध हा विषय घेऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात आपण शत्रुबोध म्हणजे भारताविरुद्ध कारस्थानं करणाऱ्या, कारवाया करणाऱ्या ज्या अनेक शक्ती जगात सध्या कार्यरत आहेत, त्यांना समजून कसं घ्यायचं, त्यांचा सामना कसा करायचा, या विषयावर आपण पुढच्या आठवड्यात बोलणार आहोत. मी बराच दोन्ही गोष्टींचा विचार केला की आपण पीपीटी करून त्याच्या आधारे बोलावं का सरळ नुसतं तुमच्याशी बोलून गप्पा माराव्यात आणि त्यातून हा विषय पुढे न्यावा. आणि मी असा निर्णय घेतलाय सध्या तरी की पीपीटी एकदा आपण वापरायला सुरुवात केली की तुमचं लक्ष डिवाइड होतं. ते स्क्रीनकडे बघू का मी काय बोलतोय ते ऐकू आणि त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन तयार होतं. त्याच्याऐवजी आपण सरळ बोलूया एकमेकाशी. कधी जर तुम्हाला असं वाटलं की हे पीपीटीच्या स्वरूपात सुद्धा असलं तर चांगलं, तर तसं मला फीडबॅक द्या. त्याप्रमाणे आपण तसाही विचार करू शकू. पण माझा तरी असा विश्वास आहे की थेट बोलणं आणि समजून घेणं हे जास्ती प्रभावी ठरतं आणि तसं आपण आता प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की हा वन वे ट्रॅफिक नको. तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्याच्यासाठी आपण व्यवस्थित वेळ ठेवू. जसं आता अनिकेतनी सांगितलं की आपण शेवटची 10-15 मिनिटं तर त्यासाठी ठेवणारच आहोत. अगदी असं आपल्याला वाटलं की हा विषय संपवताना शेवटचा दिवस म्हणजे या आठवड्यातला शनिवार पूर्ण आपण प्रश्नोत्तरांसाठीच राखीव ठेवावा, तर तशीही आपल्याला योजना करता येईल. त्याबद्दलही आपल्याला काही प्रश्न येणार नाही. दुसरं मला एक असं विचारायचं होतं, सगळ्यांना जर सोयीचं असेल, तर आपण आता 8 ते 9:15 अशी जी वेळ ठेवलेली आहे, त्याच्याऐवजी ती 7:30 ते 8:45 अशी केली, तर आपल्याला चालणार आहे का? एकाही व्यक्तीला जर ते सोयीचं नसेल, तर आपण त्याच्यात पडायला नको. पण सगळ्यांचं एकमत होत असेल, तर 7:30 ते 8:45 अशी सुद्धा वेळ करायला माझी हरकत नाही आहे. ते तुम्ही आजच्या सत्रानंतर अनिकेतला कळवलं तरी चालेल. आपण त्याप्रमाणे तो निर्णय घेऊ. पण कोणावरही दबाव जबरदस्ती नाही. आहे तो पिरियड जो आहे 8 ते 9:15 तो सुद्धा ठेवायला काही हरकत नाही. तर आता हे आपण मला वाटतं एकंदरीत आपली कार्यपद्धती कशी असेल याच्याबद्दल आपण बोललो. आता आपण आजच्या विषयाकडे येऊया. आजचा विषय आहे इतिहास बोध. आणि इतिहासातून आपण काय शिकणार आहोत किंवा काय शिकलं पाहिजे. त्याच्यावर एक अतिशय छान म्हण आहे, वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी लर्न नथिंग फ्रॉम हिस्ट्री. म्हणजे आपण इतिहासातनं एवढंच शिकतो की आपण इतिहासातनं काहीच शिकत नाही. पण हे न शिकणं किती महाग पडतं हे आपल्या देशाने त्याचा अतिशय विदारक अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तोच अनुभव घ्यावा लागू नये, पुन्हा पुन्हा तीच संकटाचा सामना करावा लागू नये, म्हणून आपण इतिहासातनं शिकलं पाहिजे, इतिहासातनं बोध घेतला पाहिजे आणि ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून आपल्याला यापुढे वाटचाल केली पाहिजे. आपला देश बऱ्याच कालखंडानंतर आता एका शक्तिशाली स्वरूपात पुढे येतोय, स्वतःच्या पायावर दणकटपणे उभा राहतोय. अशा वेळेस संपूर्ण समाजाने जर आजपर्यंत आपल्या काय चुका झाल्या हे नीट समजून घेतलं आणि त्या प्रभावाखालून आपण जर बाहेर पडलो, तर ही जी वाटचाल आहे ती आणखीन जोमदार होणार आहे, आणखीन प्रभावी होणार आहे. आणि म्हणून आपण या विषयाकडे आज बघणार आहोत. इतिहास हा जो विषय आहे तो शाळा संपल्यानंतर आपण साधारणतः सोडूनच दिलेला असतो आणि शाळेत सुद्धा बहुतेक वेळा आपण तो विषय ऑप्शनला टाकतो. कारण असं की तो विषय एक तर स्कोरिंग नसतो. गणित म्हणा किंवा संस्कृत म्हणा किंवा इतर ज्या विषयात आपण मार्क मिळवू शकतो मोठ्या प्रमाणात, तसे इतिहासात मिळवू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे इतिहास शिकून काही फार मोठी करिअर करता येईल, आय टी म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा, अशा स्वरूप बँकिंग, असं काहीच आपल्याला इतिहास शिकून पुढे करिअरचा मार्ग दिसत नाही. त्यामुळे सुद्धा आपण त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अत्यंत कंटाळवाण्या पद्धतीने आपल्याला तो शाळांमध्ये शिकवला जात होता, आपल्याला सगळ्यांना आठवत असेल. आणि म्हणून सुद्धा इतिहास हा काही आपला फार आवडता आणि प्रायोरिटीचा विषय नसतो. पण इतिहास हा खरंच इतका कमी महत्वाचा विषय आहे का? त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे खरंच परवडणार आहे का?
हे आपण आता बघण्याचा प्रयत्न करू. देश म्हणजे भौगोलिक सीमांच्या मधला प्रदेश. त्या देशाचं राष्ट्र तेव्हाच बनतं जेव्हा त्या प्रदेशात राहणारे लोक एकमेकांशी संस्कृतीच्या धाग्याने जोडले जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की टू क्रिएट अ नेशन people should have shared view of the past and common vision of the future. आणि हा जो शेअर्ड व्ह्यू ऑफ द पास्ट आहे हा आपल्याला आपल्या इतिहासातनं मिळतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला इतिहासातनं मिळते ती म्हणजे आपली ओळख. आपण कोण आहोत, आपण कुठून आलो, इथपर्यंत कसे पोहोचलो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला इतिहासातून मिळतात आणि त्यातूनच आपली ओळख तयार होते. आणि आपली ओळख हरवलेला जो देश असेल, जो समाज असेल, त्याच्या नशिबी एखादा पाठीचा कणा नसलेल्या शरीरासारखं लुळंपांगळं अस्तित्व त्या समाजाच्या नशिबी येतं. आणि आपला भारत हा असा एक दुर्दैवी देश आहे असं मी म्हणेन, की ज्याची ओळख त्याच्यापासून हिरावून घेण्यासाठी त्याच्या इतिहासाचं फार मोठ्या प्रमाणात विकृतीकरण करण्यात आलं, इतिहासाची मोडतोड करण्यात आली. हे भारताच्याच बाबतीत का झालं असं आपल्या मनात प्रश्न येऊ शकतो. तर त्याचं कारण असं की जगातल्या सगळ्या प्राचीन संस्कृती, इजिप्शियन संस्कृती असेल, मेसोपोटेमियन संस्कृती असेल, मायन संस्कृती असेल, या सगळ्या संस्कृती कधीच नष्ट झाल्यात आणि त्या आता संग्रहालयात जाऊन बसलेल्या आहेत. भारतीय संस्कृती हीच एकमेव अशी संस्कृती आहे, प्राचीन संस्कृती, की जी 10,000 वर्षापासून आजही सतत जिवंत आहे, चैतन्यशील आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या शक्तींना संपूर्ण जगावर आपलंच प्रभुत्व असलं पाहिजे असं वाटतं, निरंकुशतावादी शक्ती असं आपण त्यांना म्हणतो, त्या निरंकुशतावादी शक्तींना त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा भारतीय संस्कृती ही आहे. त्यांना हे माहिती आहे की जोपर्यंत आपण ही हजारो वर्षापासून टिकून राहिलेली संस्कृती जी आहे ती जोपर्यंत आपण नष्ट करत नाही तोपर्यंत आपलं संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवण्याचं जे स्वप्न आहे किंवा जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण होणार नाही. आणि त्यामुळे ह्या वेगळ्या शक्ती एकमेकाच्या स्पर्धक असल्या तरी भारताविरुद्ध मात्र त्या एकमेकाच्या हातात हात घालून काम करतात, एकत्र येऊन काम करतात. याबद्दल आपण आणखीन विस्ताराने आपल्या शत्रुबोध या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत, पण हे आपण आता लक्षात ठेवलं पाहिजे. एखाद्या समाजाची, देशाची ओळख जर काढून घ्यायची असेल, पुसून टाकायची असेल, तर ते कशा पद्धतीने केलं जातं याच्याबद्दलचे 2 कोट्स आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. पहिला आहे मिलन कुंदेरा म्हणून एक झेक आणि फ्रेंच कादंबरीकार होते. त्यांनी फार सुंदर शब्दात लिहिलंय की एखाद्या समाजाची ओळख किंवा स्मृती आपण कशी पुसून टाकू शकतो. तो म्हणतो, एखाद्या समाजाला संपवण्याची पहिली पायरी म्हणजे त्याच्या आठवणी पुसून टाकणे, त्याचे ग्रंथ, त्याची संस्कृती, त्याचा इतिहास नष्ट करणे, मग नवे ग्रंथ लिहिणे, नवी संस्कृती निर्माण करणे, नव्या इतिहासाचा शोध लावणे. लवकरच त्या राष्ट्राला ते काय आहे आणि काय होतं याचा विसर पडू लागेल. व्यक्ती आणि शक्ती यांच्यातला संघर्ष हा स्मृती आणि विस्मृती यांच्यातला संघर्ष आहे. किती सुंदर शब्दात त्यांनी सांगितलंय बघा, की त्याचे ग्रंथ पुसून टाकायच्या, त्याच्या आठवणी पुसून टाकायच्या, त्याची संस्कृती आणि इतिहास नष्ट करायचा आणि मग एक नवीन खोटा इतिहास निर्माण करायचा, खोटी बेगडी संस्कृती निर्माण करायची, कचकड्याची, प्लास्टिकची संस्कृती निर्माण करायची, त्याची अस्सल संस्कृती जी होती ती पुसून टाकायची, नष्ट करायची. आणि हे केलं की त्या राष्ट्राला ते काय आहे, ते काय होतं हेच याचा विसर पडतो, म्हणजेच तो त्याची ओळख विसरतो. आणि ओळख विसरली की एक बिनचेहऱ्याचं आयुष्य, बिनकण्याचं आयुष्य त्या राष्ट्राला जगावं लागतं. आणि हेच आपल्या राष्ट्राच्या नशिबी आलं, कारण की काही शक्तींनी आपली ओळख आपल्याला विसरायला लावली. दुसरा एक छोटंसं कोट सांगतो. कुठल्याही समाजाचा नायनाट करायचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे आपल्या इतिहासाविषयीची त्यांची समज नष्ट करणे. कुठलाही समाज जर नष्ट करायचा असेल, संपवायचा असेल, त्याचा नायनाट करायचा असेल, तर एकच गोष्ट करा, ती म्हणजे त्या समाजाची इतिहासाबद्दलची जाणीव
संपवून टाका. आणि हेच आपल्या समाजाबद्दल झालं, आपल्या राष्ट्राबद्दल झालं. ही गरज का, कशी, कोणाला पडली आणि मग त्यांनी त्या गरजेचं रूपांतर एका योजनेमध्ये कसं केलं, याच्याबद्दल आता आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. याच्यासाठी आपल्याला 17व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्याला गेलं पाहिजे. 1614 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिकारी सर थॉमस रो हा भारतात आला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600 साली झाली आणि साधारण त्याच सुमारास डच ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी अशा सगळ्या कंपन्या तेव्हा स्थापन झाल्या आणि त्यांचं लक्ष त्यांनी भारताकडे वळवलं. तर हे जो थॉमस रो 1614 साली भारतात आला, तो जहांगीर बादशाहच्या दरबारात गेला आणि त्यांनी तिथे भारतात व्यापार करण्याची परवानगी बादशाहकडनं मिळवली. आणि मग त्यांनी मद्रासमध्ये, कलकत्त्यामध्ये, सुरतमध्ये आपल्या वखारी स्थापन केल्या. आपण नक्कीच वाचलं असेल शिवाजी महाराजांनी सुरतची वखार कशी लुटली होती. ते हे वखारी स्थापन करून त्यांनी भारतात व्यापार करायला सुरुवात केली आणि व्यापार करण्याच्या निमित्ताने मग ब्रिटिश लोक खूप मोठ्या प्रमाणात भारतात यायला लागले. तेव्हा युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये सगळीकडे रेनेसॉन्सचं युग होतं आणि त्यामुळे नवीन नवीन शोध लागत होते, नवीन नवीन ज्ञानाची निर्मिती होत होती. नवीन जाणून घेण्याची इच्छा असलेले, कुतूहल असलेले असे खूप लोक तेव्हा युरोपमध्ये होते. नवीन ज्ञान मिळवण्याची आस असलेले लोक होते आणि व्यापारासाठी जे लोक यायला लागले त्याच्यामध्ये असे अनेक लोक होते की ज्यांना नवीन शिकण्याची, नवीन जाणून घेण्याची इच्छा होती. आणि त्यांनी जेव्हा भारतीय संस्कृतीचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की इतकी प्राचीन आणि इतकी समृद्ध अशी संस्कृती इथे भारतात असेल असं त्यांनी कधी स्वप्नातही बघितलं नव्हतं. आणि त्या संस्कृतीच्या दर्शनाने ते अक्षरशः अवाक झाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या ही अशी लक्षात आली की संस्कृत भाषा आणि सगळ्या युरोपियन भाषा यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. आणि ते साम्य फक्त वरवरचं नाही, तर ते ज्याला आपण स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी म्हणतो तशा पद्धतीचं साम्य संस्कृत आणि सगळ्या युरोपियन भाषांमध्ये आहे. आणि मग त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि असं त्यांच्या लक्षात आलं की दक्षिणेला श्रीलंका ते युरोपच्या उत्तरेला आइसलंड या संपूर्ण विस्तीर्ण प्रदेशात म्हणजे एशियाचा बराचसा भाग आणि संपूर्ण युरोपचा भाग या सगळ्या भागात बोलल्या जाणाऱ्या बहुसंख्य भाषा, एक दोन तीन भाषा सोडून युरोपमधल्या तर फक्त 2च भाषा माझ्या माहितीप्रमाणे या गटात मोडत नाहीत की ज्या संस्कृतपासून निर्माण झालेल्या आहेत. तर ह्या भाषांच्या गटाला त्यांनी इंडो युरोपियन लँग्वेजेस असं नाव दिलं. आणि त्यांना हे निश्चित कळलं होतं की संस्कृत ही जगातली सगळ्यात प्राचीन भाषा आहे आणि ऋग्वेद हा जगातला सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे. आणि त्यामुळे मनोमन त्यांनी कुठेतरी हे मान्य केलं होतं की या सगळ्या भाषा या संस्कृतपासूनच निर्माण झालेल्या आहेत. मॅक्स मुलर, ज्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत जास्ती, जर्मन विद्वान, त्यांनी असं लिहून ठेवलंय की आम्हाला जाणवत होतं की युरोपमधल्या सगळ्या भाषांमध्ये काहीतरी साम्य आहे, पण ते काय साम्य आहे, ते कशा प्रकारचं साम्य आहे याचा आम्हाला काही उलगडा होत नव्हता. पण जेव्हा आम्ही संस्कृत शिकलो, संस्कृतची आमची ओळख झाली, तेव्हा अचानक प्रकाश पडला असं त्यांनी लिहिलं. सडनली देअर वॉज लाईट. आणि मग आम्हाला कळलं की या संस्कृतच्या माध्यमातून या सगळ्या युरोपच्या भाषा एकमेकीशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांनी हे मान्यच केलं की संस्कृतमधनंच या सगळ्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. त्यांनी छान त्याचं वर्णन केलं. तो म्हणतो की समजा एका खांबाला 12 घोडे बांधले असतील, 12 घोडे म्हणजे युरोपमधल्या 12 भाषा असं त्याला म्हणायचं होतं. पण बघणाऱ्याला ते दोर आणि तो मधला खांब हे जर दिसत नसेल, फक्त घोडे दिसत असतील, तर त्याला हे कळेल की ह्या घोड्यांचा एकमेकाशी काहीतरी संबंध आहे, पण तो काय संबंध आहे हे कळणार नाही. तर तसंच आमचं होत होतं. पण जेव्हा मधला संस्कृतचा खांब आम्हाला दिसला तेव्हा मात्र आमच्या लक्षात आलं की या सगळ्या भाषा एकमेकीशी कशा जोडल्या गेलेल्या आहेत. तर इतक्या स्पष्ट शब्दात त्यांनी तेव्हा हे सांगितलं की संस्कृत हीच या भाषांची जननी आहे. व्हॉल्टेअर नावाचा एक फ्रेंच तत्वज्ञ होता, ज्याच्या विचारावर आधारित फ्रेंच राज्यक्रांती झाली असं म्हटलं जातं. त्या व्हॉल्टेअरने असं म्हटलंय, द युरोपियन सिव्हिलायझेशन वॉज बॉर्न ऑन द बँक्स ऑफ द गँजेस. म्हणजे गंगेच्या किनाऱ्यावर युरोपच्या संस्कृतीचा जन्म झाला. हे व्हॉल्टेअरने लिहून ठेवलेलं आहे.
आणखीन एक उदाहरण देतो. लुई जॅकोलिऑट नावाचा एक फ्रेंच विद्वान होता. त्यांनी इतकं छान भाषेत लिहिलंय. आधी इंग्रजीमध्ये वाचतो, मग आपल्याला मराठीमध्ये सांगतो. लँड ऑफ एन्शंट इंडिया, क्रॅडल ऑफ ह्युमॅनिटी, हेल. Hail, revered motherland, whom centuries of brutal invasions have not yet buried under the dust of oblivion. Hail, fatherland of faith, of love, of poetry, of science. Maybe hail the revival of thy past in our western future. म्हणजे मराठीत आपण असं म्हणू शकतो, प्राचीन भारताची भूमी, जिथे मानवतेचा पाळणा हल्ला, तिचा जय जयकार. जय जयकार ते आदरणीय मातृभूमीचा. शतकानुशतकांच्या पाशवी आक्रमणानंतरही जी विस्मरणाच्या धुळीत गाडली गेली नाही. जय जयकार श्रद्धा, प्रेम, काव्य आणि विज्ञानाच्या पितृभूमीचा. पश्चिमेच्या भविष्यातच आम्ही तुझ्या भूतकाळाच्या पुनरुज्जीवनाचा जय जयकार करतो. म्हणजे इतकं स्पष्ट आहे की पश्चिमेचं भविष्य जे आहे ते भारताच्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन केलं तर त्यातूनच पश्चिमेचं भविष्य घडणार आहे. म्हणजे पश्चिमेची संस्कृती, पश्चिमेचं भविष्य याचं मूळ भारतातच आहे, हे त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. पुन्हा त्यांचं हे इतकं इंटरेस्टिंग आहे. श्रद्धा, प्रेम, काव्य आणि विज्ञानाची पितृभूमी असं ते भारताला म्हणतात. म्हणजे ज्ञान, तत्वज्ञान, विज्ञान हे सगळं भारतातनं निर्माण झालंय, हे सुद्धा लुईस जॅकोलिऑट यांनी तेव्हा लिहून ठेवलेलं. तर इतका प्रचंड प्रमाणात त्यांच्यावर भारताचा प्रभाव पडला, भारताच्या संस्कृतीचा प्रभाव पडला आणि ते अक्षरशः विस्मयचकित झाले. कालिदासाचं शाकुंतल हे अतिशय लोकप्रिय झालं या सगळ्या ब्रिटिश विद्वानांमध्ये. आणि सर विल्यम जोन्स म्हणून एक विद्वान होते, जे कलकत्त्यात जज होते, ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करायचे. त्यांना फादर ऑफ इंडॉलॉजी असं म्हटलं जातं. त्यांनी तिथे कलकत्त्यात राहून भारतीय संस्कृतीचा शोध आणि अभ्यास करायला सुरुवात केली. आणि त्यांनी कालिदासाच्या शाकुंतलचं, त्या अर्थातच संस्कृत शिकले, आणि कालिदासाच्या शाकुंतलचं त्यांनी इंग्रजीत भाषांतर केलं. त्या भाषांतरावरनं त्याचं जर्मनमध्ये भाषांतर झालं. आणि सगळ्या युरोपमध्ये शाकुंतलच्या बद्दलच्या प्रेमाची एक लाटच आली असं म्हणता येईल. म्हणजे तिथलं जे लिटररी सर्कल ज्याला आपण म्हणतो, किंवा साहित्यिक विश्व, ते साहित्यिक विश्वामध्ये शाकुंतल बद्दल खूप प्रचंड प्रमाणात आकर्षण निर्माण झालं. आणि जर्मन कवी अतिशय प्रसिद्ध गटे म्हणून असं म्हणतात की तो शाकुंतलची प्रत डोक्यावर घेऊन नाचला अक्षरशः. आणि तो असं म्हटला की व्हेन यू से शकुंतला एव्हरीथिंग इज सेड. तर इतकं मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर हा सगळ्या भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला. भारतीय संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात अतिशय मोठं प्रेम आणि आदर निर्माण झाला. पण नंतर एक अशी गडबड झाली की जोपर्यंत त्यांचं उद्दिष्ट, भारतातलं उद्दिष्ट व्यापार हे होतं, तोपर्यंत हे सगळा प्रेम, आदर त्यांच्यासाठी गैरसोयीचा ठरला नाही किंवा अडचणीचा ठरला नाही. पण 1757 साली प्लासीची लढाई झाली. त्याच्यामध्ये बंगालचा नवाब सिराजुद्दौला याच्या खूप मोठ्या सेनेचा ब्रिटिशांच्या अत्यंत छोट्या पण शिस्तबद्ध आणि आधुनिक शस्त्रास्त्र असलेल्या, त्या काळातली आधुनिक शस्त्रास्त्र असलेल्या सेनेने पराभव केला. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की आता आपण भारतावर फक्त व्यापार नाही तर हे राजकीय वर्चस्व सुद्धा गाजवू शकतो. भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग बनू शकतो, ब्रिटिश साम्राज्याचा कोहिनूर बनू शकतो. आणि मग भारतीय संस्कृती आणि परंपरा आणि ज्ञान, आणखीन भाषा यांच्याबद्दल त्याच्या मनात जो आदर, जे प्रेम निर्माण झालेलं होतं, ते त्यांच्यासाठी अतिशय गैरसोयीचं ठरवलं. कारण आपल्या गुलामांची भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, किंवा आपली भाषा आपल्या गुलामांच्या भाषेपासून निर्माण झालेली आहे. आपल्या गुलामांची संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे की तिच्यापासून युरोपची संस्कृती निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टी मान्य कशा करणार? आणि ह्या अडचणीतून ब्रिटिश लोक अत्यंत चलाख असल्यामुळे त्यांनी अतिशय एक वेगळा मार्ग काढला. आणि तो मार्ग म्हणजे भारताच्या संस्कृतीचं चित्र, त्याचा लंबक जो एका टोकाला गेलेला होता प्रेम आणि आदराचा, तो दुसऱ्या टोकाला न्यायचा आणि अत्यंत नकारात्मक आणि चुकीच्या पद्धतीने, विकृत पद्धतीने भारतीय संस्कृतीचं चित्रण करायचं. ते चित्र सगळ्या जगासमोर उभं करायचं
आणि विशेषतः युरोपमध्ये जी प्रेमाची आणि आदराची लाट निर्माण झाली होती ती पूर्णतः विरून गेली पाहिजे, पुसून टाकली गेली पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी ती स्ट्रॅटेजी आखली. दुसरं त्याचं कारण असं होतं की त्यांना हेही माहिती होतं, ते अतिशय हुशार होते, यात काही शंकाच नाही. त्यांना हे माहिती होतं की हजारो किलोमीटरवर असलेल्या भारतासारख्या इतक्या प्रचंड मोठ्या खंडप्राय देशावर फक्त लष्करी ताकदीच्या बळावर राज्य करणं काही फार काळ शक्य होणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावर असा एक उपाय काढला की भारतीयांचा आत्मविश्वास नष्ट करायचा, भारतीयांचा आत्मसन्मान नष्ट करायचा, त्यांच्या मनात न्यूनगंडाची भावना निर्माण करायची, इतक्या मोठ्या प्रमाणात करायची की ते ब्रिटिशांची चाकरी करण्यातच धन्यता मानतील. ब्रिटिश राज्य हे आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे असंच ते मानायला लागतील. आणि इतक्या पद्धतीने त्यांचं खच्चीकरण केलं, त्यांच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण केलं, आत्मसन्मानाचं खच्चीकरण केलं की मग ते मेंढरासारखे आपल्या मागे येतील आणि आपली गुलामी करण्यातच धन्यता मानतील. आणि हे करण्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या, अनेक कल्पना लढवल्या. आणि त्यातली पहिली कल्पना म्हणजे त्यांनी भारताचं एक राष्ट्र म्हणून अस्तित्वच नाकारलं. भारत हे कधी राष्ट्र होतं आणि आहे हे त्यांनी मान्यच केलं नाही. आणि त्यांनी असं सांगितलं की ब्रिटिशांनी जेव्हा सगळ्या भारताला एका राजकीय अंमलाखाली आणलं तेव्हा भारत हे एक राष्ट्र म्हणून तयार झालं. आणि मग त्याचा जन्म 1947 साली महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या चळवळीतनं ते राष्ट्र उभं राहिलं. पण ते सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिशांनी जेव्हा ते एका राजकीय छत्राखाली आणलं तेव्हा ते पहिल्यांदा इतिहासात राष्ट्र बनलं. त्याच्या आधी भारत हे कधीही राष्ट्र नव्हतं, एक राष्ट्र नव्हतं, असं प्रतिपादन त्यांनी केलं. आणि अनेक भारतीयांनी जे ब्रिटिश शिक्षणात इंग्रजी शिकून मोठे झाले होते आणि ब्रिटिशांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते, ब्रिटिश राज्य हे आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे असं मानत होते, त्या भारतीय लोकांनी सुद्धा हे मुकाट्याने स्वीकारलं की भारत हे कधी राष्ट्र नव्हतंच. आणि आजही आपल्याकडे आपल्या आजूबाजूला अशा आपल्या मित्रमंडळींमध्ये आपल्याला लोक भेटत असतील की ते अतिशय ठामपणे असं प्रतिपादन करतात की नाही, भारत हे पूर्वी राष्ट्र नव्हतंच, हे एकमेकात भांडणारे सगळे लोक होते, त्यांना ब्रिटिशांनी जेव्हा एका छत्राखाली आणलं तेव्हा भारत हे एक राष्ट्र निर्माण झालं. तर त्याची पण मी आपल्याला काही उदाहरणं सांगतो. तर विन्स्टन चर्चिल हे जे इंग्लंडचे पंतप्रधान होते, आपण नक्कीच त्यांच्याबद्दल ऐकलं असेल, ते काय म्हणतात बघूया. ते म्हणतात, इंडिया इज अ जॉग्राफिकल टर्म, इट इज नो मोर अ युनायटेड नेशन दॅन द इक्वेटर. म्हणजे भारत ही केवळ एक भौगोलिक संज्ञा आहे. विषुववृत्त हा जसा एक देश होऊ शकत नाही तसाच भारत कधीही एकसंध राष्ट्र होऊ शकणार नाही. भारत हा एक भौगोलिक प्रदेश आहे, ते राष्ट्र नाहीये, असं त्यांनी अतिशय ठामपणे सांगितलं. दुसरं एक ब्रिटिश ब्युरोक्रॅट होते, सर जॉन स्ट्रॅची म्हणून. ते स्ट्रॅची म्हणतात की द फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू लर्न अबाउट इंडिया इज दॅट देर इज नॉट अँड देअर नेव्हर वॉज अन इंडिया. भारताविषयी समजून घेण्यासारखी पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की भारत असं काही अस्तित्वातच नाही आणि यापूर्वीही कधी नव्हतं, असं म्हणतात जॉन स्ट्रॅची. आणि आता हे फक्त ब्रिटिश लोकांची उदाहरणं नाही तर आपल्या काही लोकांचं बघूया. राहुल गांधी म्हणतात की इंडिया इज नॉट अ नेशन बट अ युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे राष्ट्र नाही, तर तो वेगवेगळ्या राज्यांचा एक समूह आहे किंवा एक संघ आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा की ह्या राज्यांना कधीही भारतातनं फुटून वेगळं होता आलं पाहिजे. याच्याबद्दल आपण पुढे आणखीन चर्चा करू. दिलीप चेरियन नावाचे गृहस्थ आहेत, तेही असेच पाश्चात्य, जे काय पाश्चात्य ते चांगलं असं मानणारे जो काय आपल्याकडे एक वर्ग आहे आणि जे काय चांगलं आहे, जे काय व्हॅल्युएबल आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पश्चिमेकडनं मिळाल्या आहेत असं मानणारा एक वर्ग आहे. त्याचेच एक प्रतिनिधी दिलीप चेरियन, जे राजकीय मोहीम सल्लागार आहेत, ते म्हणतात, इंडिया इज अ मोमेंटरी coalition of unfriendly tribes put together under one flag. भारत ही एकमेकात सख्य नसलेल्या टोळ्यांची क्षणिक युती आहे जिला एका झेंड्याखाली आणण्यात आलं आहे.
हे सगळे एकमेकात भांडणाऱ्या टोळ्या होत्या, ज्या कधीही त्यांच्यात एकत्व नव्हतं, सिमिलॅरिटी नव्हती. आणि हे मानणं स्वाभाविक आहे, कारण की आपल्याकडे भाषा एक नाही, धर्म एक नाही, पंथ एक नाही, इतकं वैविध्य आहे. वैविध्य हेच आपलं वैशिष्ट्य आहे. तर ते म्हणून आपण एक राष्ट्र नाही असं मानणारे हे लोक आहेत. पण ते किती चुकीचे आहेत आता आपण बघणार आहोत. तर ब्रिटिशांना हे पहिल्यांदा का वाटलं की भारत हे राष्ट्र असू शकत नाही, ते आपण समजून घेऊ की त्याची मुळं जी आहेत ती ख्रिश्चन थिओलॉजीमध्ये किंवा ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्ये ती मुळं आहेत. कारण की पाश्चात्य जी सगळी संस्कृती होती तिचं मूळ हे ख्रिश्चॅनिटीमध्ये होतं. आणि त्यामुळे त्यांच्या जे काही समजुती होत्या, त्यांच्या ज्या काही धारणा होत्या, त्या सगळ्या त्याची मुळं सुद्धा ख्रिश्चन धर्मशास्त्रामध्येच होती. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इसवी सन 500 ते इसवी सन 1500 ही 1000 वर्ष युरोपमध्ये अंधकार युग होतं असं म्हटलं जातं. डार्क एज असं त्याला म्हणतात. आणि त्या काळात चर्चची अत्यंत टोकाची दमनशाही तिथे होती. म्हणजे चर्चच्या विरुद्ध कुठलाही शब्द उच्चारणं सुद्धा अशक्य होतं. चर्चच्या जे काही फतवे असतील किंवा जे काही आज्ञा असतील त्या डावलणं तर सोडाच, पण त्याविरुद्ध विचार करणंही अशक्य होईल इतकी दहशत चर्चची तेव्हा होती. त्याची आज आपल्याला कल्पना येऊ शकत नाही, पण त्याच्या आपण काही थोडंफार त्याचं वाचन केलं तर लक्षात येईल की एक हजारो स्त्रियांना, कदाचित लाखो स्त्रियांना चेटकिणी ठरवून तेव्हा जाळून टाकण्यात आलं, जाळून टाकलं जायचं. पुण्या चर्चच्या आणि बायबलच्या विरुद्ध थोडासा जरी विचार करताय असं लक्षात आलं तर त्यांना अत्यंत क्रूर शिक्षा दिल्या जायच्या, त्यांचा जीव सुद्धा घेतला जायचा. त्यामुळेच युरोपमध्ये सिक्रेट सोसायटीज असा एक प्रकार सुरू झाला होता की आपल्याला काही वेगळा विचार करायचा असेल आणि तो चर्चशी किंवा बायबलशी जुळत नाही असं अशी शंका जरी असेल तर तो ओपनली काही त्याबद्दल बोलायचं नाही. तर ज्यांना तो विचार पटतो त्यांनी सिक्रेटली गुप्तपणे एकत्र यायचं आणि एक सिक्रेट सोसायटी फॉर्म करायची. अशा अनेक सिक्रेट सोसायटीज तेव्हा युरोपमध्ये कार्यरत होत्या. कारण की शेवटी माणसाला विचार वेगळे ते मनात येतातच. सगळेच चर्चचे आणखीन बायबलचे विचार पटतील असं नाही, पण त्याविरुद्ध बोलण्याची हिंमत नव्हती, मुभा नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं. तर त्यामुळे त्यांनी सिक्रेट सोसायटीच्या स्वरूपात ते काम ते लोक करत होते. आता असं असल्यामुळे तिथे युरोपमध्ये जरी वेगवेगळ्या देशांमध्ये राजे वगैरे असले, इंग्लंडचा राजा, फ्रान्सचा राजा वगैरे असं तरी स्वतःला म्हणत असले, तरी जमीनदार याच्या पलीकडे, मोठे जमीनदार या पलीकडे त्यांची शक्ती नव्हती. कारण की खरी शक्ती खरी पॉवर ही पोपच्या हातात असायची. पोपच्या आज्ञेसमोर इतर कोणाचं काही चालायचं नाही. आणि सर्व बाबतीत चर्चचा आणि पोपचा अत्यंत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप तेव्हा होत होता. आणि दुसरा एक होली रोमन एम्परर अशी एक तिथे पद होतं, त्याच्याकडे पण मोठ्या प्रमाणात शक्ती होती. म्हणजे होली रोमन एम्परर हा सुद्धा ख्रिश्चॅनिटीचाच एक प्रतिनिधी म्हणून तिथे काम करत होता. आणि त्यामुळे बाकी सगळे जे राजे होते त्यांची शक्ती, त्यांची पॉवर ही अतिशय लिमिटेड होती. म्हणूनच युरोपला तेव्हा ख्रिश्चन असं म्हटलं जायचं, किंवा काय त्याला म्हटलंय, रिपब्लिका ख्रिश्चियाना, ख्रिश्चन रिपब्लिक असं तेव्हा म्हणत असत. असं युरोपचं वर्णन केलं जात असे. पण 16व्या शतकात जेव्हा रेनेसान्सची सुरुवात झाली, ज्याचा आपण उल्लेख केला, की नवीन नवीन शोध लागायला लागले, नवीन नवीन साहित्य निर्मिती, काव्य निर्मिती अशी व्हायला लागली. आणि एक निर्मितीचा उत्सव सुरू झाला असं पण म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक शोध सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागायला लागले. आणि हे विज्ञानातनं येणारे जे काही ज्ञान होतं ते बरेचदा बायबलमध्ये जे काय सांगितलंय त्याच्यापेक्षा विपरीत होतं. उदाहरणार्थ बायबलमध्ये सांगितलं की पृथ्वी फ्लॅट आहे, फ्लॅट अर्थ. फ्लॅट अर्थ सोसायटी जशा अजूनही युरोपमध्ये आहेत, ते अजूनही विश्वास ठेवतात की अर्थ फ्लॅट आहे किंवा पृथ्वी सपाट आहे, कारण ते बायबलमध्ये लिहिलंय. पण गॅलिलिओ, कोपर्निकस यासारखे शास्त्रज्ञ सांगायला लागले की नाही, पृथ्वी गोल आहे. मग फार पंचायत झाली, कारण की बायबलच्या विरुद्ध एक शब्दही काढणं शक्य नव्हतं. आणि हे तर बायबलच्या प्रमुख बिलीफला चॅलेंज करत होते. तर मग या लोकांचा छळ व्हायला लागला. अनेक शास्त्रज्ञांना मारण्यात आलं, ठार करण्यात आलं, अनेकांना विष देऊन मारून टाकण्यात आलं.
तर हे सगळं फार मोठी घुसळण तिथे युरोपमध्ये सुरू झाली. आणि मग काही लोकांच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्या चर्चच्या दमनशाहीमुळे, आणि 100% विश्वास ठेवलाच पाहिजे, चर्चच्या प्रत्येक बायबलच्या प्रत्येक शब्द न शब्द आपण शिरोधार्य मानलाच पाहिजे, या आग्रहामुळे युरोपच्या प्रगतीवर फार मोठी बंधनं पडत आहेत. आणि म्हणून एक रिफॉर्मेशन चळवळ अशी युरोपमध्ये सुरू झाली, आणि 1517 साली तिथे प्रोटेस्टंट पंथाची स्थापना झाली. आणि त्यांनी असं सांगितलं की या कॅथलिक चर्चला आम्ही विरोध करणार, आणि त्यांची जी दडपशाही आहे आणि जी दमनशाही आहे ती थांबली पाहिजे. आणि मग 30 इयर वॉर असं म्हटलं जातं, प्रोटेस्टंट आणि कॅथलिक यांच्यामध्ये हे खूप कडाक्याचं युद्ध झालं, अत्यंत हिंसक असं युद्ध झालं. त्या युद्धासारखी हिंसा कधीही त्याच्या आधी झाली नव्हती असं म्हटलं जातं. तर ही युद्ध संपल्यानंतर मग त्यांनी ट्रिटी ऑफ वेस्टफॅलिया नावाचा एक करार त्यांनी त्या साईन केला, किंवा करार अस्तित्वात आला. पण त्या ट्रिटी ऑफ वेस्टफॅलियानी असं ठरवलं की आपण 2 प्रकारची राज्य आहेत अशी कल्पना केली पाहिजे. 2 राज्यांचा सिद्धांत, किंवा द थेअरी ऑफ 2 किंगडम्स असं त्याला म्हटलं जातं. तर पहिलं राज्य म्हणजे ख्रिस्ताचं आध्यात्मिक राज्य, ख्राइस्ट स्पिरिच्युअल किंगडम, हे एक पहिलं राज्य असेल. सगळ्या आध्यात्मिक परलौकिक गोष्टींवर धर्माचा आणि बायबलचा म्हणजे चर्चचा अधिकार चालू. म्हणजे चर्चचा अधिकार आता फक्त आध्यात्मिक क्षेत्रात चालू आहे असं त्यांनी ठरवलं. आणि दुसरं राज्य म्हणजे टेम्पोरल किंगडम ऑफ द अर्थ असं त्यांनी त्याला नाव दिलं. आध्यात्मिक परिघा बाहेरच्या रोजच्या जगण्याशी संबंधित ज्या भौतिक गोष्टी असतील, म्हणजे राज्यकारभार असेल, अर्थव्यवहार असेल, न्यायदान असेल, संशोधन असेल, विज्ञान असेल, ज्याचा आध्यात्मिक क्षेत्राशी संबंध नाही, या सगळ्या गोष्टी या या टेम्पोरल किंगडम ऑफ अर्थ याच्या अधिपत्याखाली असतील. आणि याच्यावर राजाचा अधिकार चालू. म्हणजे राजा आणि पोप यांचे अधिकार क्षेत्र त्यांनी 2 वेगळी पूर्णतः डिवाइड केली, विभाजित केली, आणि ठरवून दिली की पोपचा अधिकार कशावर चालेल, राजाचा अधिकार कशावर चालेल, हे स्पष्ट केलं. आणि मग ह्या ज्या गोष्टी आहेत रोजच्या व्यवहाराशी संबंधित, या धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालवल्या गेल्या पाहिजेत. या धर्माची कुठलीही ढवळाढवळ नको असे त्यांनी सांगितले. आणि मग होली रोमन एम्परर आणि चर्च यांची रोजच्या व्यवहारातली, आणखीन राज्यकारभारातली आणि विज्ञानातली ढवळाढवळ बंद झाली. आणि वेगळ्या राष्ट्रांना खऱ्या अर्थाने आपली राष्ट्र स्थापन करता आली. म्हणजे त्याचे मोठे जमीनदार म्हणून मर्यादित शक्ती त्यांची होती, त्याऐवजी त्या देशाचा राजा हा खऱ्या अर्थाने काय म्हणू त्याला आपण, राजा झाला, किंवा खऱ्या अर्थाने त्याच्या हातात तेवढी पॉवर, तेवढी शक्ती आली. आणि मग ती राष्ट्र निर्माण झाली की त्यांना एक वेगळं अस्तित्व होतं, पूर्ण अधिकार होते. त्यांच्यामध्ये कुठलाही पोप ढवळाढवळ करू शकत नव्हता, किंवा त्यांच्यावर त्यांचे अधिकार मर्यादित करू शकत नव्हता. अशा पद्धतीने युरोपियन राष्ट्रवादाचा जन्म, किंवा युरोपियन राष्ट्रांचा जन्म त्या ट्रिटीपासून, वेस्टफेलियन ट्रिटीपासून झाला असं म्हटलं जातं. आणि म्हणून युरोपमधली जी आधुनिक राष्ट्र आहेत सगळे, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, स्पेन, इटली, या सगळ्या राष्ट्रांना वेस्टफेलियन स्टेट्स असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तर युरोपच्या राष्ट्रवादाचा आधार संपूर्णतः राजकीय होता. त्यांनी राजकारणातनं धर्म बाजूला केला, आणि प्युअरली राजकारण हे त्या राष्ट्राचा आधार बनलं, किंवा राजकीय आधार हा त्या राष्ट्राचा आधार बनला. आणि म्हणून युरोपियन राष्ट्रांचा आधार हा 100% राजकीय आहे. आणि म्हणून त्यांना असं निश्चितच वाटलं की भारतात राजकीय एकत्व नसल्यामुळे, एकाच राजाचं राज्य संपूर्ण भारतावर नसल्यामुळे, एकच साम्राज्य संपूर्ण भारतावर राज्य करत नसल्यामुळे भारत हा देश असू शकत नाही. पण जर राजकीय सत्ता असलेले वेगवेगळे गट भारतात अस्तित्वात आहेत, कुठे एक छोटं राज्य आहे, दुसरीकडे दुसरं छोटं राज्य आहे, कुठे राष्ट्रकूट आहेत, कुठे चालुक्य आहेत, कुठे गुर्जर प्रतिहार आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे राजे तिथे राज्य करतायत. तर हे संपूर्ण देश हा कसा एक राज्य असेल, कारण की ते राजकीय दृष्ट्या एक नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवातनं त्यांनी असा निष्कर्ष काढला की भारत हे एक राष्ट्र असू शकत नाही.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेक्युलरिझम ही जी संकल्पना आहे ती त्याचा सुद्धा राष्ट्रवाद आणि सेक्युलरिझम या दोन्ही गोष्टींचा जन्म या वेस्टफेलियन ट्रिटी ऑफ वेस्टफेलिया याच्यामधनं झाला असं म्हटलं जातं. आता भारतात हे कसं गैरलागू होतं हे आपण बघूया. भारतातलं धर्म ही जी आपली संकल्पना आहे ही धर्माची संकल्पना आपली सेमिटिक रिलिजन ज्याला आपण म्हणतो किंवा अब्राहमिक रिलिजन ज्याला आपण म्हणतो त्याच्यासारखी नाहीये. ज्यू, ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाम हे जे धर्म आहेत तिथे तुम्हाला 100% विश्वास तुमच्या प्रेषितावर आणि तुमच्या धर्मग्रंथावर ठेवावाच लागतो, त्याला पर्यायच नाही. असा भारतात धर्माची व्याख्या नाहीये, कारण भारताकडे एक प्रेषित एक धर्मग्रंथ असं नाहीच आहे. प्रत्येकाने आपला स्वधर्म जपणं म्हणजे धर्म असं आपण म्हणतो. म्हणजे राजाला सुद्धा राजधर्माप्रमाणे काम करावं लागतं. त्यामुळे राजावर नियंत्रण ठेवणारी दुसरी सत्ता अशी आपल्याकडे कधी कोणाला गरजच पडली नाही. किंवा चर्च सारखी बाहेरून ढवळाढवळ करणारी संघटित धर्मसत्ता भारतात कधीच अस्तित्वात नव्हती. पण त्याची गरजच नव्हती, कारण राजाला त्याच्या राजधर्माप्रमाणेच काम करायचं होतं. त्यामुळे तो तसं करतोय की नाही याच्यावर लक्ष ठेवणारी दुसरी कुठली तरी धर्मसत्ता याची आपल्याला कधी गरज पडली नाही. हा एक भाग. दुसरा भाग असा की आपल्याकडे विश्वास ठेवण्याची सक्ती नव्हती. मग आपला धर्म असं म्हटलं जातं की हिंदुइझम डझंट टेल अस टू बिकम अ बिलिव्हर, इट टेल्स अस टू बिकम अ सीकर. विश्वास ठेवायला सांगत नाही, तर साधक बनायला सांगतो. आपल्या मुक्तीचा मार्ग आपणच शोधावा असं आपला धर्म आपल्याला सांगतो. त्यामुळे संपूर्ण विचार स्वातंत्र्य हे भारतात पहिलेपासूनच राहिलेलं आहे. चर्चची जशी दमनशाही होती तसा तो चर्चचा वरवंटा होता की ज्याच्या खाली सगळे लोक चिरडले जायचे त्याच्या चर्चच्या विरुद्ध विचार करणारे. तसं काही भारतात नव्हतंच, कारण की भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं होतं. याची अतिशय छान उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. गीतेच्या 18व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात की आता मी तुला सगळं समजावून सांगितलं, तर तुला कळलं का आता हे? तर तो म्हणतो नाही, मला कळलं आता. मग भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात यथेच्छसी तथा कुरु. नाही तर तुला काय वाटेल तसं कर, तुला जे पटतंय ते कर. ते असं सांगत नाहीत की मी सांगतो तेच केलं पाहिजे, तू माझ्या शब्दावरच विश्वास ठेवला पाहिजेस. तसा ठेवला नाहीस तर तू नरकाच्या आगीत जळशील वगैरे अशा धमक्या देत नाही. ते त्याच्या निर्णय शक्तीवर विश्वास ठेवतात आणि त्याला सांगतात की तू ठरव काय करायचं ते. हे आहे विचार स्वातंत्र्य, जे आपल्याकडे हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे. तसंच भगवान बुद्धांकडे जेव्हा ते रुग्णशय्येवर होते किंवा डेथ बेडवर होते की ते आता जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा त्यांचे शिष्य जे होते ते अतिशय हवालदिल झाले. त्यांना कळे ना की आता आपल्याला कोण मार्ग दाखवणार. तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना सांगितलं की दीपो भव, म्हणजे तुमचे दीप तुम्हीच बना, तुम्हीच आपला मार्ग शोधा. त्यांनी कुठल्या कमांडमेंट्स दिल्या नाहीत की या 10 कमांडमेंट प्रमाणे वागा, असं नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं की तुमचा मार्ग तुम्ही शोधा, त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना स्वातंत्र्य दिलं. ही आपली परंपरा आहे. जैन धर्मामध्ये सुद्धा अनेकांतवाद म्हणून एक संकल्पना आहे की ती असं म्हणते की सत्य हे कुठलं एकाच दृष्टिकोनातनं बघून आपण सत्याकडे पोहोचू शकत नाही. वेगवेगळे दृष्टिकोन असतात, त्या सगळ्यातनं आपण बघितलं तर आपल्याला खऱ्या अर्थाने सत्य सापडतं. अनेकांतवाद तिथे सुद्धा आपल्या ग्रंथात जे लिहिलंय किंवा आपल्या प्रसिद्धांनी जे सांगितलंय तेच सत्य आणि ते तुम्ही 100% स्वीकारलंच पाहिजे आणि नाही स्वीकारलं तर तुम्ही नरकात जाल वगैरे असला प्रकार आपल्याकडे अजिबातच नाही. पूर्ण स्वातंत्र्य. आणि त्यामुळे आपले ऋषी जे होते ते शास्त्रज्ञ पण होते, कारण की ते अध्यात्म आणखीन विज्ञान दोन्हीचा ते अभ्यास करत होते. आंतरिक विश्व आणि बाहेरचं विश्व दोन्हीची गुढं ते शोधण्याचा प्रयत्न करत होते. आणि म्हणून ऋषी जे होते ते आपले ऋषी पण होते आणि वैज्ञानिक पण होते, शास्त्रज्ञ पण होते. अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ कणाद ऋषी जर आपण म्हटलं तर वैशेषिक सूत्र हे जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. पण त्याचबरोबर त्यांनी अत्यंत ॲटॉमिक थेअरी ज्याला आपण म्हणतो, अणूचं अस्तित्व किंवा सगळे पदार्थ हे अणूंनी बनलेले आहेत, हे सांगणारे जगातले पहिले शास्त्रज्ञ म्हणजे महर्षी कणाद किंवा सुश्रुत किंवा चरक हे सगळे ऋषी होते आणि त्याचबरोबर ते शास्त्रज्ञ पण होते. सुश्रुत हा फादर ऑफ सर्जरी होता किंवा चरक हे फादर ऑफ मेडिसिन होते असं म्हणता येईल. तर त्यामुळे ही जी सेक्युलरिझमची कल्पना आहे
की धर्म आणखीन विज्ञान किंवा धर्म आणखीन रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी या एकमेकापासून वेगळ्या केल्या पाहिजेत, नाहीतर प्रगती थांबेल अशी परिस्थिती आपल्याकडे नव्हतीच. त्यामुळे ही जी पाश्चात्य संकल्पना आहे सेक्युलरिझमची, त्याची खरं तर भारताला गरज नाही. कारण की धर्म आणि विज्ञान यांना वेगळं करायची आपल्याकडे गरजच नाही. धर्म आणि विज्ञान हे हातात हात घालूनच चालतात. हा एक फार मोठा विषय आहे, त्यामुळे मी फार वेळ त्याच्यावर घालवणार नाही. पण हे आपण समजून घ्यायला पाहिजे की ह्या ज्या ख्रिश्चॅनिटीमधनं आलेल्या संकल्पना होत्या, त्याच्यावर आधारित त्यांनी हे सगळे निर्णय घेतले किंवा सगळे समज करून घेतले की भारत हे कधीही राष्ट्र असू शकत नाही. त्यांना हे कळलंच नाही की भारताच्या राष्ट्रीयतेचा आधार हा युरोपसारखा राजकीय आधार नाही, तर तो सांस्कृतिक आधार आहे. भारत हे पॉलिटिकल स्टेट नाही आहे, तर हे एक सिव्हिलायझेशनल स्टेट आहे. हे त्यांना कळलंच नाही. हे त्यांच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. कारण सिव्हिलायझेशनल स्टेट म्हणजे काय, सांस्कृतिक आधारावर उभं राहणारं राष्ट्र म्हणजे काय, याची त्यांना कल्पनाच नव्हती. भारत हे का राष्ट्र आहे असं जर आपण बघितलं, आपल्याला जोडणारा कुठलाही राजकीय छत्र नाही, भाषेचा आपल्याला जोडणारा दुवा नाही, आपल्याला जोडणारे इतर धर्माचा दुवा नाही अनेक बाबतीत. कारण की हिंदू, जैन, शीख, बौद्ध आणि नंतर बाहेरून आलेले धर्म हे सगळे असले, पण भारताला जोडणारा दुवा जो आहे तो संस्कृतीचा दुवा आहे. म्हणून भारत एक सिव्हिलायझेशनल स्टेट आहे, सांस्कृतिक आधारावर बनलेलं हे राष्ट्र. म्हणजे हजारो तीर्थक्षेत्र आहेत भारतात ठिकठिकाणी विखुरलेली. आणखीन या क्षेत्रांकडे हजारो वर्षापासून लाखो हजारो लोक तीर्थयात्रा करत आलेले आहेत. रामेश्वरचा माणूस तीर्थयात्रेसाठी काशीला जातो, काशीचा माणूस तीर्थयात्रेसाठी पुरीला जातो, पुरीचा माणूस तीर्थयात्रेसाठी द्वारकेला येतो. हे जे सगळं जाळं आहे तीर्थक्षेत्रांचं आणि तीर्थयात्रांच्या मार्गांचं, त्यांनी भारताला हजारो वर्षापासून जोडून ठेवलेलं, आज नाही. तर हा भारत एक देश आहे कारण की हे जाळं आहे, ही लोकांची श्रद्धा आहे, लोकांची आस्था आहे, आणि म्हणून भारत एक राष्ट्र आहे. प्रत्येक पुराणात तीर्थक्षेत्रांची यादी दिलेली असते. स्कंद पुराण म्हणून जे आहे त्याच्यात तर भारतातल्या सगळ्या तीर्थक्षेत्रांची यादी दिलेली आहे. आणि या तीर्थक्षेत्रांना हजारो वर्षापासून संपूर्ण भारतातले लोक तीर्थयात्रा करण्यासाठी जात आलेले आहेत. त्यामुळे ब्रिटिशांनी पहिल्यांदा जेव्हा रेल्वे आणि पोस्ट सेवेने देश जोडला, तेव्हा भारत पहिल्यांदा जोडला गेला, ही जी एक खोटी समजूत करून दिलेली आहे त्या केवळ थापा आहेत. कारण की त्याच्या आधीपासून हजारो वर्षापासून आपले लोक ठिकठिकाणी भारतभर फिरत आहेत आणि त्यांना माहिती आहे की हा भारतवर्ष हाच आमचा देश आहे, हेच आमचं राष्ट्र आहे. हे आपल्या लोकांना पहिल्यापासून माहिती होतं, कारण की हे सांस्कृतिक आधारावर बनलेलं आहे राष्ट्र. आपल्या देशात 12 ज्योतिर्लिंग आहेत, 51 शक्तीपीठ आहेत, ही संपूर्ण भारतभर पसरलेली आहेत. हे जे आहे ते काश्मीरमध्ये आहे. तर एक सेकंद. सर, येतोय सर आवाज? हा, मला येतोय. माझा येतोय आवाज सगळ्यांना? हो, शेवटचा 1 मिनिट फक्त आवाज गेला होता. बर, हा. मी हे सांगत होतो की 12 ज्योतिर्लिंग आणि 51 शक्तीपीठ ही भारतभर सगळीकडे पसरलेली आहेत, कानाकोपऱ्याला पसरलेली आहेत, आणि त्यांनी भारताला जोडून ठेवलेलं आहे. मी एक शक्तीपीठांचं उदाहरण देत होतो की या 51 शक्तीपीठांपैकी सगळ्यात उत्तरेला जे आहे ते आहे शारदा माता, जे काश्मीरमध्ये आहे. सगळ्यात सर्वाधिक पूर्वेला जे आहे ते त्रिपुरा सुंदरी, ज्याला जे त्रिपुरा राज्यात आहे, त्रिपुर सुंदरी. सगळ्यात पश्चिमेला सध्याच्या पाकिस्तानमध्ये म्हणजे बलुचिस्तानमध्ये हिंगलजा माता.
आणि सगळ्यात दक्षिणेला कन्याकुमारी, म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी, आणखी इकडे त्रिपुरा ते बलुचिस्तान, हा संपूर्ण भारत देश होता. कारण की त्या सगळ्या भारतामध्ये ही 51 शक्तिपीठं पसरलेली होती आणि त्यांनी भारताला जोडून ठेवलेले होते. म्हणून भारत हे एक राष्ट्र होतं. म्हणूनच शंकराचार्यांनी केरळ ते काश्मीर पायी यात्रा केली. केरळ ते काश्मीरच का केली? फक्त केरळ हाच आपला देश आहे असं जर त्यांना वाटत असेल, जसं ब्रिटिशांना वाटत होतं की मल्याळम भाषा बोलतात त्या लोकांचं एक राष्ट्र, तामिळ जे बोलतात त्यांचं एक राष्ट्र, म्हणून त्यांनी म्हटलं होतं की भारत हे कधीच एक राष्ट्र होऊ शकत नाही. पण शंकराचार्यांनी फक्त केरळमध्ये राहिले नाहीत, तर त्यांनी केरळपासून काश्मीरपर्यंत पदयात्रा केली. पण त्यांना माहिती होती की हा माझा देश आहे, हा माझा भारतवर्ष आहे. आणि त्यांनी 4 जी पीठं स्थापन केली, ती पीठं कुठे होती? तर उत्तरेला बद्रीनाथ, तिथे ज्योतिर्मठ, पश्चिमेला द्वारका इथे शारदा मठ, पूर्वेला पुरी इथे गोवर्धन मठ, आणि दक्षिणेला कर्नाटकात मैसूर जवळ शृंगेरी मठ. पुन्हा भारताच्या 4 कोपऱ्यात 4 टोकांना त्यांनी हे 4 मठ स्थापन केले. कारण त्यांना माहिती होते की हा जो भूभाग आहे, हा जो भूप्रदेश आहे, हा भारत देश आहे, हा भारतवर्ष आहे. हे हजारो वर्षापासून ज्ञात असल्यामुळे हजारो वर्षापासून भारत हे एक राष्ट्रच होतं, हे पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टींमधनं सिद्ध होतं. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात सरस्वती वाणीची देवता म्हणते, मी सगळं वैभव एकत्र आणणारी राष्ट्रभावना आहे. सगळ्या पूज्य कल्पनांमध्ये मी सर्वप्रथम आहे. राष्ट्रभावना हिचा उल्लेख ऋग्वेदात आहे आणि ऋग्वेद हा 10,000 वर्ष जुना आहे. अथर्ववेदात असं म्हटलंय, भद्रम इच्छंता ऋषयः सर्विदः तपो दीक्षाम उपसेधु अग्रे ततो राष्ट्रम बलम ओजश्च जातम तदस्मै देवा उपसम नमंतु. याचा अर्थ स्वर्ग जाणणारे अत्यंत पवित्र असे ऋषी जे सगळ्यांच्या कल्याणाची इच्छा करतात, त्यांनी फार पूर्वीपासून दीक्षा आणि तप यांची उपासना केली आणि तिथून राष्ट्र ही कल्पना, बल आणि ओज हे निर्माण झाले. राष्ट्र ही कल्पना ऋषींच्या भद्र इच्छेतनं निर्माण झाली आहे असं अथर्ववेद म्हणतो. म्हणूनच भारत देश हा जो आहे, हा ऋषींच्या भद्र इच्छेतून निर्माण झालेला एक देश आहे, असं एक राष्ट्र आहे जे सगळ्या जगापेक्षा वेगळं आहे. सगळ्या जगात राष्ट्र जी निर्माण झाली ती राजांनी टॉप टॉप डाऊन अप्रोच ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने निर्माण केली. भारत हा सर्व ऋषीमुनींनी, महात्म्यांनी, संतांनी बॉटम अप अशा पद्धतीने निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून हे एक सांस्कृतिक राष्ट्र आहे, म्हणून हे एक सिव्हिलायझेशनल स्टेट आहे. रामायण आणि महाभारत याच्यात जे भौगोलिक उल्लेख आहेत ते पार काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, आणखी मणिपूर पूर्वेला मणिपूर त्रिपुरापासून तर तिकडे पश्चिमेला बलुचिस्तान आणि त्याच्याही पलीकडे भूप्रदेशाचे उल्लेख आहेत. हे येणाऱ्या उल्लेखांनी सुद्धा देशाला जोडून ठेवलेलं आहे. कारण की रामायण आणि महाभारत या महाकाव्यांनी आपला देश घडवलेला आहे. आणि म्हणूनच राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते होते, पण ते सुद्धा असं म्हणतात की राम, कृष्ण आणि शिव यांनी संपूर्ण भारताला एकत्र जोडलेलं आहे. कारण भारत एक सांस्कृतिक राष्ट्र आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं रामायणात श्रीराम म्हणतात. तेच भारतीय लोक हजारो वर्षापासून म्हणत आले आहेत. आजही आपण म्हणतो, जननी जन्मभूमी स्वर्गसे महानी, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. ही आपली शिकवण आहे. कारण की जननी आणि जन्मभूमी म्हणजेच राष्ट्र याची संकल्पना आणि त्याची जाणीव आपल्याला हजारो वर्षापासून अस्तित्वात आहे भारतामध्ये. मीनाक्षी जैन असं म्हणतात, इतिहासकार, सुप्रसिद्ध इतिहासकार, अथर्ववेदातलं पृथ्वी सूक्त हे जगातलं पहिलं राष्ट्रगान आहे. आणि हे ज्या देशात निर्माण झालं तो कधी देशच नव्हता, ते कधी राष्ट्रच नव्हतं. हे ब्रिटिशांचं प्रतिपादन किती चुकीचं आणि खोटं आहे हे आपण त्याच्यावरनं समजून घेऊ शकतो. विष्णू पुराणात म्हटलंय, उत्तरम यत समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्षम तत् भारतम नाम भारती यत्र संतती. म्हणजे समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला जी भूमी स्थित आहे तिला भारत भूमी म्हणतात आणि या भूमीवर राहणाऱ्यांना भारतीय म्हणतात. भारत, भारतभूमी, भारतीय हे सगळं विष्णू पुराणापासून हे शब्द आपण वापरतोय.
तेव्हापासून आपण एक राष्ट्र म्हणून आपली ओळखलेली आणि जपलेली आहे. ऋग्वेदाच्या 4थ्या मंडलात बृहस्पत्य आगम म्हणून आहे. ते म्हणतं हिमालयम समारभ्य यावत इंदू सरोवरम तम देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. आता ही फार महत्वाची ओळ आहे, लक्षात ठेवा. तत् देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते. आपल्याला काय सांगण्यात येतं नेहमी की हिंदू हा शब्द पर्शियन लोकांना किंवा अरब लोकांना भारतात येताना जेव्हा सिंधू नदी लागली तेव्हा स हे अक्षर पर्शियन भाषेत नसल्यामुळे त्यांनी स ला ह म्हटलं आणि म्हणून सिंधूचं हिंदू झालं आणि तिथून हिंदू हा शब्द निर्माण झाला, असं आपल्याला नेहमी सांगण्यात येतं. पण ऋग्वेदाच्या या बृहस्पत्य आगमात तम देवनिर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते स्पष्ट लिहिलेलं आहे. म्हणजे हिंदुस्थान हा देश ऋग्वेदाला सुद्धा माहिती होता. ऋग्वेद सुद्धा त्याला हिंदुस्थानच म्हणत होता. म्हणजे हिंदू हा शब्दही तेव्हापासून आहे, हिंदुस्थान हा शब्दही तेव्हापासून आहे. त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी सांगण्यात येतात आणि जे आपल्या डोक्यात भरवण्यात येतं ते किती चुकीचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा आधार हा बाहेर न आलेल्या लोकांनी आपल्याला दिलेला आहे. आपलं स्वतःचं काहीच नाही, सगळं पश्चिमेकडून आलेल्या लोकांनी आपल्याला दिलेलं आहे. हा सांगण्याचा जो अट्टहास होता त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यावर आपण डोळे मिटून विश्वास ठेवत आलेलो आहोत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपण आंघोळ करताना अनेक भारतीय आपण म्हणत आलेलो आहोत की गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जले अस्मिन सन्निधीम कुरु. आता इथे आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून फक्त गोदावरीचा उल्लेख केला, जो उत्तर प्रदेशात राहतो तो फक्त गंगेचा करतो, असं होत नाही. आपण या सगळ्या भारतातल्या नद्यांचा उल्लेख करतो कारण की आपल्याला माहिती आहे हा भारत देश आहे आणि हा आपला देश आहे, हे आपल्याला माहिती असतं. म्हणून आपण हे असं मानत आलेलो आहोत आणि असे श्लोक म्हणत आलेलो आहोत. पण हे ब्रिटिशांना कधी कळू शकलं नाही, कारण त्यांना हे माहिती होतं की राष्ट्र तेच की ज्याचा आधार हा फक्त राजकीय असू शकतो. सांस्कृतिक आधारावरचं राष्ट्र हे त्यांना त्यांच्या कल्पनेत कधी बसलंच नाही. एक 5 मिनिटात हा विषय पूर्ण करू आणि मग आपण प्रश्नोत्तरांकडे येऊया. पाणिनींनी सुद्धा असं लिहून ठेवलेलं आहे की भारत हे एक राष्ट्र आहे. चाणक्यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की असे तू हिमाचल संपूर्ण भारतात एक साम्राज्य असलं पाहिजे तरच आपण परकीयांचा सामना करू शकू. हे सांगणारा पहिला तत्वज्ञ म्हणजे चाणक्य किंवा कौटिल्य. आणि त्यांनी एवढं सांगून थांबले नाही तर त्यांनी त्यांचा शिष्य चंद्रगुप्त याला प्रेरित केलं आणि तसं असे तू हिमाचल साम्राज्य मौर्य साम्राज्य त्यांनी निर्माण करून दाखवलं. त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा हेच होतं की हे एक राष्ट्र आहे आणि हे संपूर्ण एका छत्राखाली आलं पाहिजे. पण एका छत्राखाली आलं तरच ते राष्ट्र बनेल असं नाही, हे राष्ट्र होतच आहेच, फक्त ते परकीयांचा सामना करण्यासाठी आपण एक साम्राज्य उभं केलं पाहिजे असं त्यांनी ठरवलं. थोडं पुढे आलो तर आपण जेव्हा इजिप्शियन लोक होते प्राचीन ते भारताला हिंदवी असं म्हणायचे. त्यांनी सुद्धा काश्मीर वेगळं, बंगाल वेगळं, गुजरात वेगळं, हे वेगळे राष्ट्र आहेत असं त्यांच्या डोक्यात कधीही नव्हतं, अशी त्यांची समजूत कधीही नव्हती. ते संपूर्ण भारताला हिंदवी म्हणायचं. अरब लोक भारताचा उल्लेख अल हिंद असा करायचे. ते सुद्धा एक संपूर्ण भूप्रदेश हा भारत आहे हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून ते संपूर्ण भूप्रदेशाला या संपूर्ण देशाला अल हिंद असं म्हणायचं. अल बरुनी हा जो मोहम्मद खलजी बरोबर भारतात आला तो सुद्धा भारताबद्दल लिहिताना भारत हा एक संपूर्ण देश आहे अशाच दृष्टीने लिहितो. तो भारताचे वेगळे प्रदेश म्हणजे वेगवेगळे राष्ट्र आहेत असं त्याच्यावर लिहिण्यात कुठेही तसा उल्लेख येत नाही. त्यालाही हे माहिती होतं की हे संपूर्ण एकच राष्ट्र आहे आणि त्याला भारत असं म्हणतात किंवा हिंद, त्याला तो हिंद असं म्हणतो. तर परकीयांना सुद्धा हे माहिती होतं. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट अशी की परकीय जे लोक होते ते सुद्धा भारताकडे बघताना एक राष्ट्र या दृष्टीनेच बघत होतो. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध पहिला उठाव जो झाला 1801 साली, त्याच्याबद्दल आपल्याला कोणालाही काही फारसं माहिती नसतं कारण आपल्या इतिहासात कधी आपल्याला शिकवलंच नाही. पण त्याचं एक उदाहरण बघू. तामिळनाडूतला मारुडू पंडियन नावाचा एक क्रांतिकारक होता आणि त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सगळ्यात पहिल्यांदा उठाव केला 1801 साली. आधी पण काही उठाव झाले पण हा एक अर्लिएस्ट
अपरायझिंग्स पैकी हा एक होता असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांनी जे डिक्लरेशन केलं, त्यांनी जे स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला असं आपण म्हणूया, त्या डिक्लरेशनला म्हणतात ट्रिची डिक्लरेशन ऑफ मारुडू पांडियन. त्रिचीच्या मारुडू पांडियनचा हा जाहीरनामा. त्यात तो म्हणतो, काय म्हणतो बघा, मी वाचून दाखवतो आपल्याला. त्याच्या सुरुवातीला तो असं म्हणतो, टू द कास्ट अँड पीपल, ब्राह्मिन्स, क्षत्रियास, वैश्यास, शूद्रास अँड मुसलमान्स, कारण तेव्हा मुसलमान पण होते, आणि मुसलमान्स दॅट आर इन द जम्बू सबकॉन्टिनेंट ऑफ जम्बूद्वीप. भारताला जम्बूद्वीप म्हटलं जायचं, आपल्याला माहिती आहे. जम्बूद्वीप हा मोठा भूप्रदेश होता, त्याच्यातला एक भाग म्हणजे भारतवर्ष, किंवा त्याला तो जम्बू सबकॉन्टिनेंट असं म्हणतोय. दिस नोटीस इज गिवन, असं अशी सुरुवात आहे. त्यांनी फक्त तामिळ भाषा बोलणारे लोक किंवा फक्त त्रिचीमुखच्या जवळपास राहणारे लोक असं नाही म्हटलं, तर त्यांनी संपूर्ण भारताचा उल्लेख केला. आणि त्याच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा मी काढतोय असं त्या तामिळनाडू मधल्या पांड्यांनी, मारुडू पांड्यांनी तेव्हा असं सांगितलं. तेव्हा त्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात सुद्धा त्यांनी संपूर्ण भारताचा उल्लेख केला. तर हे इतके हजारो शेकडो पुरावे असताना ब्रिटिशांनी एक वेळ त्यांच्या स्वार्थासाठी सांगितलं असं म्हणायला हरकत नाही, पण आपले लोक सुद्धा याच्यावर विश्वास ठेवतात की भारत हे एक राष्ट्र नव्हतंच कधी. आणि ते ब्रिटिशांनी एका राजकीय क्षेत्राखाली आणल्यानंतरच भारत निर्माण झाला, हे किती चुकीचं आहे हे आपण याच्यावरून समजून घेऊ शकतो. मी काही मोजकी उदाहरणं दिली, अशी शेकडो हजारो उदाहरणं आपल्या इतिहासात आणि आपल्या परंपरेत आपल्याला आढळतात. अगदी आता शेवटचं बघूया. राहुल गांधीचं जे वाक्य होतं की भारत इज नॉट अ नेशन बट अ युनियन ऑफ स्टेट्स, तर त्याच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत काय लिहून ठेवलंय तेवढं बघू आणि आपण थांबू, आणि मग आपण प्रश्नोत्तर काय असतील तर त्याच्याकडे बघूया. आंबेडकरांनी असं म्हटलं, 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत त्यांनी जे भाषण केलं होतं, त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, though the country and the people may be divided into different states for convenience of administration, the country is one integral whole. Its people, a single people, living under a single imperium, derived from a single source. इतक्या स्पष्ट शब्दात बाबासाहेब सांगतात. त्याचा अर्थ बघूया आपण. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाची आणि लोकांची वेगवेगळ्या राज्यात विभागणी केलेली असली तरी संपूर्ण देश अविभाज्य आहे. त्याचे नागरिक एक आहेत, जे अशा एका शासनाखाली राहतात ज्याचा स्रोत एकच आहे. आणि हा स्रोत म्हणजे भारतीय संस्कृती हे बाबासाहेबांना व्यवस्थित माहिती होतं. त्यामुळे आज त्याचं युनियन ऑफ स्टेट्स असं घटनेत म्हटलंय म्हणून भारत हा राज्यांचा समूह आहे असं म्हणणं हे किती चुकीचं आहे हे बाबासाहेबांच्या एका वाक्यावरनं आपण लक्षात घेऊ शकतो. तर असा जो हा एक सगळा कावा होता ब्रिटिशांचा की भारत हे एक राष्ट्र कधीच नव्हतं, हा पहिला आघात होता भारताच्या आत्मविश्वासावरती आणि आत्मसन्मानावरती. तुम्ही एक राष्ट्रच नाही आहात तर तुमची चळवळ करण्याची, आणखीन स्वातंत्र्य लढा करण्याची काही कुवतच नाही किंवा पात्रताच नाही किंवा तुमचं ते स्थानच नाही, कारण तुम्ही एक राष्ट्रच नाही आहात. हा पहिला धक्का त्यांनी भारताच्या आत्मविश्वासाला आणि आत्मसन्मानाला दिला. आणि एक न्यूनगंडाची भावना जी रुजली भारताच्या मनामध्ये, भारतीयांच्या मनामध्ये, त्याची पहिली सुरुवात ही ह्या प्रतिपादनापासून झाली असं म्हणता येईल. आता मी इथे थांबतो. हा विषय आपण आणखीन उद्या पुढे घेऊन जाऊ. आजच्या या आतापर्यंत आपण जे काही बघितलं त्याच्याबद्दल कोणाचे काही प्रश्न असतील, काही चर्चा असेल तर आपण आता त्याच्यासाठी थोडा वेळ देऊया. धन्यवाद सर. एकदम व्यवस्थित आपलं सत्र झालेलं आहे. तर आजचा जो विषय मुख्य होता की भारताच्या इतिहासाची दिशाभूल कुठून सुरू झाली, आणि मुख्य विषय की भारत एक राष्ट्र या संदर्भात, आजच्या संदर्भात कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये कळवा किंवा रेज हँड केला तरी चालेल. त्यांचं नाव घेतल्यानंतर तुम्ही ऑडिओ सुरू करून तुमचे प्रश्न विचारू शकता. रोहनजींनी इथे एक प्रश्न विचारलेला आहे की सरांनी दिलेल्या संदर्भांचे विवरण मिळेल का? पुस्तकाचे नाव, धडा कुठे वाचायला मिळतील याचे संदर्भ. ते मी बोलताना अनेक संदर्भात सांगितलेच आहेत. ऋग्वेदाचा कुठलं मंडल आणि कुठलं आहे, किंवा अथर्ववेद, ऋग्वेद यांचे मी उल्लेख केलेलेच आहेत.
त्याचं एक्झॅक्ट काय म्हणू आपण त्याला, मंडल सूक्त आणखीन मंत्र त्याचे नंबर असतात ते मी शेअर करू शकेन. आणि दुसरं म्हणजे सरांची 2 पुस्तकं आहेत, म्हणजे असत्यमेव जयते आणि आत्ताच प्रकाशित भारत सत्य सत्व आणि स्वत्व, या दोन्ही पुस्तकात सुद्धा तुम्हाला ते रेफरन्स सगळी आजचा जो विषय आहे भारत हे राष्ट्र कसं आहे त्याचं जे मी विवेचन केलं ते तुम्हाला भारत सत्य सत्व स्वत्व या पुस्तकात अगदी विस्ताराने मिळेल. त्याच्याच रेफरन्सनी मी आता बोललेलो आहे. हो. सर्वांना ही सरांची जी तिन्ही पुस्तकं आहेत ती आपण तुम्हाला विशेष सवलतीत कशी मिळतील हे तुम्हाला काही दिवसांनी मी कळवतो की ते कसं तुम्हाला मिळवता येईल. प्रश्न जर काही असतील तर आपण घ्या. हा, विश्वासजी, तू अनम्यूट करा आणि तुमचा प्रश्न विचार. विश्वास सहस्त्रबुद्धे, अनम्यूट करा आणि प्रश्न विचार. ऐकू येत आहे? हो, विचार. येत आहे. हा, आपण जे म्हणालात की युरोपियन लँग्वेजेस या संस्कृत पासून झालेल्या आहेत, त्याची काय तुम्ही आपण उदाहरण देऊ शकाल का? अनेक शेकडो उदाहरणं आहेत. म्हणजे हे काही शब्दांची अशी उदाहरणं दिली तर, हो, किंवा हो. अशा काही मातृ आणि मदर, पितृ आणि फादर, भ्रातृ आणि ब्रदर, हजारो उदाहरणं. म्हणजे कुठली इंग्लिश मधला शब्द तुम्ही घेतलात तर ते शब्द तुम्हाला, आता उदाहरणार्थ बगदाद हे जे नाव आहे ते भग या शब्दापासून आलेलं आहे. भग म्हणजे भगवान, म्हणजे देव, आणि बगदादचा अर्थ देवानी दिलेलं, भगदत्त. भगदत्त त्याच्यावरनं बगदाद हा शब्द आलेला आहे. भग म्हणजे भगवान, दत्त म्हणजे दिलेलं, देवानी दिलेलं शहर म्हणजे बगदाद. कारण की पर्शियन भाषा जी होती तिचं मूळ सुद्धा संस्कृतमध्येच आहे. तुम्ही स्लाव शब्द घ्या, अनेक स्लाविक भाषा जिथे बोलल्या जातात, म्हणजे जगोस्लावाकिया असेल किंवा हंगेरी असेल किंवा ज्याला स्लाव आपण म्हणतो, रशिया असेल, युक्रेन असेल, त्या भाषांमधले सुद्धा अनेक शब्द हे संस्कृतमधून आलेले आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये डॅन्यूब नावाची नदी आहे किंवा डॉन नावाची नदी आहे. हे सगळ्या अशा पद्धतीची नावं असलेल्या अनेक नद्या युरोपमध्ये आहेत. त्याचं मूळ आहे धनु या शब्दामध्ये, जो संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो दव किंवा पाणी. त्याच्यापासून हे सगळ्या युरोपमधल्या नद्यांची नावं हे त्याच्यापासून निघाली आहेत. युरोपमध्ये सूर्यपूजक समाज खूप मोठ्या प्रमाणात होता. ख्रिश्चॅनिटी उदयाला यायच्या आधी तिथले लोक मिथ्रास नावाच्या एका देवाची पूजा करायची. मिथ्रास म्हणजे मित्र, आणि आपल्याला माहिती आहे आपण सूर्याला मित्र म्हणतो. मित्र, वरुण हे सगळे आपले देव होते. त्यातला मित्र म्हणजे सूर्य. आणि युरोपमध्ये मिथ्रास नावाचा एक खूप मोठी देवता किंवा एक मोठा मिथ्रास परंपरा मानणारे असे खूप लोक होते. त्यांचा एक सण होता, त्याला मला तर नाव आठवत नाही, सॅटर्नालिया असं काहीतरी त्याचं नाव आहे. मग उद्या मी कदाचित आपल्याला सांगू शकेन. पण तो सण जेव्हा ख्रिश्चॅनिटीने आपलासा केला तेव्हा त्यांनी त्या सणाला ख्रिसमस असं नाव दिलं, आणि तो ख्रिस्ताचा जन्मदिन आहे असं सांगितलं. कोणालाच माहित नव्हतं की ख्रिस्ताचा जन्मदिन काय आहे तेव्हा, कारण तो सण जो होता तो 25 डिसेंबरला साजरा केला जायचा. आणि 25 डिसेंबरला तो सण साजरा केला जायचा. ख्रिश्चॅनिटी जेव्हा रोमन साम्राज्याने स्वीकारली तेव्हा आधी रोमन साम्राज्यात तो सॅटर्नालिया हा सण साजरा केला जायचा. आणखीन तो ख्रिश्चॅनिटीने आपलासा केला. ख्रिश्चॅनिटीमधल्या अनेक परंपरा, अनेक गोष्टी, अनेक सण हे त्याला पेगन म्हणतो. आधीचे जे धर्म होते किंवा ज्या आस्था होत्या त्यांना ते पेगन धर्म असं म्हणतात. त्याच्यातनंच त्यांनी उचललेले आहेत बऱ्याचशा गोष्टी. तर तशी ही सूर्यपूजा जी आहे, त्या सूर्यपूजेचा जो महत्वाचा सण होता तो त्यांनी ख्रिसमस म्हणून स्वीकारला, आणि तो ख्रिस्ताचा जन्मदिन आहे असं त्यांनी जाहीर केलं. कारण त्यांना खरं तर बेसिकली माहित नव्हतं की ख्रिस्ताचा जन्म कुठल्या दिवशी झालेला. तर असे अनेक शब्द, म्हणजे
त्याला अंतच नाही, असे इतके खरोखर. अं, पण अळसुंकर. नौदल आपण म्हणतो, नेव्ही. नेव्ही हा शब्द नाव याच्यापासून निर्माण झालेला आहे. नाव म्हणजे बोट किंवा. ही उदाहरण आपण आपल्या पुस्तकात दिलेत का? हो, आहेत ना. अच्छा, धन्यवाद धन्यवाद. अळसुंकर ज्यांचा आयडिया आहे आणि त्यानंतर अमित चितळे. अ, नमस्कार. सत्र हे अतिशय उत्तम झालं. खूप छान वाटलं. म्हणजे अगदी ओघवतं आणि म्हणजे अगदी म्हणजे पहिल्या सुरुवातपासून अगदी म्हणजे अगदी ओघवतं एक-एक विषय तुम्ही अतिशय सुंदर मांडले. माझा प्रश्न असा आहे की म्हणजे आता पुढे, यापुढे कधीही भारत हा एकछत्री अंमलाखाली किंवा म्हणजे येण्याची शक्यता आहे का? जे हे आता जे सध्या जी पद्धती राज्य पद्धती आता सध्या अस्तित्वात आहे, तर ती झिडकारून पुढे कधी येऊ शकतं, ही शक्यता तुम्हाला म्हणजे याबद्दल तुम्ही काय सांगाल? पण आता भारतावर एकछत्री अंमलच आहे ना, म्हणजे आपण भारत सरकारचाच संपूर्ण देशावर अंमल चालतो. म्हणजे आपला प्रश्न मला कळला नाही. एकछत्री अंमल म्हणजे कुठला म्हणताय तुम्ही? परदेशी, परकीय असं म्हणताय का? नाही. म्हणजे जे तुम्ही जसं म्हणालात, की भारताची संस्कृती एक आहे हा, आणि त्या अनुषंगाने भारत हे पूर्णपणे म्हणजे जसं आता या राज्यांमध्ये जे विखंडित झालेलं आहे आणि प्रत्येक राज्याचा एक वेगळ्या प्रकारचा एक राज्यकारभार चालू आहे. तर तसा न चालू राहता एक राष्ट्र म्हणून पूर्ण एकत्र असं काही एकछत्री म्हणजे एका साम्राज्याच्या खाली असं येऊ शकतं का? म्हणजे पुढे जाऊन कधी? कसं आहे, राजकीय दृष्ट्या आता आपण एकाच छत्राखाली आहोत. कारण की आपल्या बरोबर. घटनेने काही अधिकार राज्यांना दिलेत, काही अधिकार केंद्राला दिलेले आहेत. आणि त्यानुसार घटनेनुसार आपला देश चालतो. आणि त्यात सर्वाधिक अधिकार त्यांनी केंद्रालाच दिलेले आहेत. म्हणजे राज्यांपेक्षा केंद्राकडे जास्ती अधिकार आहेत. त्यामुळे केंद्र हेच सर्वशक्तिमान आहे. आणि त्यामुळे त्या अ, एका केंद्राभोवतीच आपला देश सध्या उभा आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या आपण एक आहोतच. पण सांस्कृतिकदृष्ट्या जे आपण पुढच्या काही सत्रांमध्ये बघणार आहोत, की आपलं सांस्कृतिक ऐक्य जे होतं ते तोडण्याचा कसा प्रयत्न झाला, ते पुन्हा आपल्याला पुनर्स्थापित करणं आवश्यक आहे. तर ते जसं आपण पुढचे काही सत्र बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपला सांस्कृतिक ऐक्य हे कसं ठरवून तोडण्यात आलं. आणि पण ते पुन्हा आता जे ते पुन्हा एकत्र आणणं किंवा सांस्कृतिक पुनरुत्थान ज्याला आपण म्हणतो, ते आता सुरू झालेलं आहे असं आपण म्हणू शकू. आणि अनेक गैरसमज जे आहेत की ज्या समजांच्या आधारावर आपल्याला तोडण्यात आलं, ते गैरसमज आपण आता लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. ते माझ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला आढळेल की जातीयवाद असेल, आदिवासी आणखीन इतर हे जे विभाजन असेल, अशी अनेक उत्तर विरुद्ध दक्षिण हे जे विभाजन असेल, ही विभाजनं कशी ठरवून करण्यात आली, त्या फुटीरतेची बीजं कशी पेरण्यात आली, हे आपण समजून घेऊन ते बाजूला करून पुन्हा एकदा एक संस्कृती म्हणून उभं राहणं, ही वाटचाल आता याच्या पुढे महत्वाची आहे. राजकीय दृष्ट्या तर आपली एक ऐक्य आहेच. ते घटनेने व्यवस्थित त्याचं ते डिफाईन पण केलेलं आहे की केंद्राचे अधिकार कुठले, राज्यांचे अधिकार कुठले, आणि ते व्यवस्थित चालू आहे. त्याला काही प्रॉब्लेम नाही. काही राज्यात फुटीरतेचा जर त्यातनं काही स्वर काढत असतील तर त्याला लोकांचा पाठिंबाही मिळत नाही, हे तितकंच महत्वाचं आहे. कारण की लोकांनी हे स्वीकारलंय की आता आपला हा देश आहे राजकीय दृष्ट्या. पण सांस्कृतिक ऐक्य मात्र परत घडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. एकच प्रश्न अजून एक की शिक्षणामध्ये ह्या पूर्ण इतिहासाचा समावेश झाल्यावर मात्र ह्या गोष्टींमध्ये बदल होईल मानसिकतेमध्ये म्हणजे हे होऊ शकेल असं वाटतंय का तुम्हाला? अगदी बरोबर आहे की थोडंफार त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय असं म्हणायला हरकत नाही की गेल्या 10 वर्षात मोदींनी खूप प्रचंड कामं केली. पण हे जे काम आहे की इतिहासाची पाठ्यपुस्तकं जी आहेत ती दुरुस्त करणं फार गरजेचं आहे. ते अजून म्हणावं तशा पद्धतीने झालेलं नाहीये. पण याच्यापुढे ते होईल अशी मला खात्री आहे. कारण आता न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्याला आपण म्हणतो त्याच्या अंतर्गत हा इतिहास सुद्धा, जो खरा इतिहास आहे, तो पाठ्यपुस्तकांमध्ये येईल. कारण की आमच्यासारख्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही किती लोकांपर्यंत पोहोचू शकणार, त्याला मर्यादा आहे. बरोबर. पण पाठ्यपुस्तकांमध्ये एकदा तो खरा इतिहास आला की मग त्या पुढच्या पिढ्यांना तो खरा इतिहास शिकवला जाईल आणि त्यातून मग खरी जाणीव जागृती होईल आणि मग त्यातून आपली खरी ओळख प्रस्थापित होईल. असा तो सगळा प्रवास आहे.
आणि तो होणं आवश्यक आहे आणि तो होईल निश्चित. धन्यवाद. अमित जी. हॅलो. हा बोला. एक एकतर खूप छान विषय आहे. म्हणजे जेव्हा मला मेसेज आला तेव्हाच मला अत्यंत उत्सुकता होती याच्याबद्दल. म्हणजे सगळं माहिती आहे बऱ्याचदा, की इतिहास आपला लोकांपासून लपवला गेला आहे. तरी आपण काही लोकं जर असं शोधायचा प्रयत्न करतो. बरेच लोकं तर शोधत पण नाहीत. पण हे तुमच्या याच्यातनं आता खूप पूर्वीपासून कळेल आणि मला नेहमी असं वाटतं, की थोडासा शॉर्ट इतिहास जर ज्यांना माहिती असेल त्यांना काही कळत नाही. जेवढं तुम्ही खूप आधीपासून समजून घ्याल तेवढं तुम्हाला तो कॉन्टेक्स्ट समजत जातो. तर ते आता मिळतंय ऐकायला. त्यामुळे ते खूप चांगलं वाटतंय. माझा प्रश्न असा होता, की आता तुम्ही जे म्हणलात ना, की ब्रिटिशांनी ठरवलं एक दिवस, की आता आपल्याला फक्त सैन्याच्या जोरावर काही जिंकता येणं शक्य नाहीये. तर आपल्याला यांची संस्कृती किंवा हे सगळं नष्ट करायला पाहिजे, की ते हीन आहे आपल्यापेक्षा हे त्यांना दाखवलं पाहिजे. आता ते मॅकॉलेचं उदाहरण वगैरे त्याच्यामध्ये येतीलच. पण अ, हे करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे मनुष्यबळ कसं काय आलं आणि मग याच्यात आपल्याच लोकांचा पण त्यांना खूप फायदा झाला असणार आहे. तेच स्ट्रॅटेजी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये. कारण ते मोजके मुठभर इंग्रज म्हणतो ना आपण. मुठभर इंग्रज जर का सैन्य वापरून तुम्हाला हे करू शकत नाहीत, तर मग एवढी संस्कृती इतका प्रचंड पगडा करण्यासाठी पण त्यांना मनुष्यबळ लागत असणार. याची उत्तरं तुम्हाला पुढच्या काही सत्रांमध्ये मिळतील. बरं. हां. मला ते आत्ता तुमच्या आधीच्या ह्याच्यात लक्षात आलं, की कदाचित तुमचे पुढचे तेच आहेत सगळे. हरकत नाही. चालेल. ठीक आहे. सर 9:15 वाजलेत. तुम्ही सांगा किती म्हणजे अजून प्रश्न घ्यायचे आहेत का? काय काय 9:15 वाजलेले आहेत. तर तुम्ही सांगा म्हणजे प्रश्न हो. घ्यायचे अजून की कसं? एखादा प्रश्न घेऊया शेवटचा. चालेल. एक शेवटचा प्रश्न घेऊया. अजून आपले 12 सत्र आहेत त्यामुळं आणि काही काही उरलं तर उद्याही विचारता हो, येतील. हो. उद्या थोडासा जास्ती वेळ ठेवू आपण. चालेल. विश्वासजी, एक प्रश्न शेवटचा. हा, आपण ते मगाशी म्हणा ऐकू येत आहे ना? हो, येतंय. हा, हो, येतंय. आपण ते मगाशी म्हणालात की नवीन शिक्षण पद्धती जीवन शिक्षण स्कीममध्ये हा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने जसा आपल्याला हवा आहे म्हणजे जो खरा आहे तो सांगितलं तो तशा घडवण्याची व तशा पुस्तकात घ्यायची योजना आहे. योजना आहे असं मी ऐकतोय की आणि काही गोष्टींवरती आता ते इम्प्लिमेंट पण होत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मुघलांचा इतिहास खूप प्रमाणात कमी करण्यात आलेला आहे. तर अशा काही गोष्टी चांगल्या आहेत त्या घडत आहेत. संपूर्ण जो बदल व्हायला पाहिजे तो अजून झालेला नाही, पण त्या दिशेने पावलं टाकली जात आहेत असं दिसतंय. तर आपल्याकडे सीबीएस बोर्ड हा जो आहे ते फार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे तिथेच जास्त चुकीचं सांगितलं जातं आपल्या अगदी कुठल्या बरोबर. एसएससी बोर्डापेक्षा देखील सीबीएस बोर्डामध्ये फार चुकीचं सांगितलं जातं आणि काय आहे तिथे की जाणारी मुलं खूप आहेत हल्ली. ते एक काश्मीर फाइल्स मधलं जे वाक्य आहे की सरकार उनकी होते है तो क्या हुआ, सिस्टीम तो हमारा है. तर ती जी सिस्टीम आहे गेल्या 70 वर्षापासून बसलेली ती अजूनही अस्तित्वात आहे, जागृत आहे आणि ती अनेक गोष्टी होऊ देत नाही असाही एक प्रश्न आहे. कारण शेवटी सरकारने काही ठरवलं तरी ते इम्प्लिमेंट करण्याचं काम ब्युरोक्रेसीकडे असतं, नोकरशाहीकडे असतं. आणि नोकरशाहीत जे लोक ठिकठिकाणी बसवलेले आहेत गेल्या अनेक दशकांपासून तेही अडथळा आणतात. तर सगळ्या अडथळ्यांची शर्यत आहे, पण त्यातूनच आपल्याला पुढे जायचं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय चांगलं आजचं सत्र झालंय. तर उद्या सुद्धा वेळेबद्दल आपण असं करू शकतो म्हणजे 8 जे म्हटलंय त्याच्याऐवजी 7:45 ला सुरू करून 9 वाजेपर्यंत संपेल असं करू शकतो आपण. ठीक आहे, मग तसं करूया. चालेल. ठीक आहे. मी सगळ्यांना तसं अपडेट करतो की 7:45 ते 9 असं आपण 7:45 ते 9. ठीक आहे. चालेल. धन्यवाद सर. उद्या भेटूया आपण. चला, धन्यवाद सगळ्यांना. पुन्हा धन्यवाद. उद्या भेटूया.